नमस्कार. आज आपण GCC, CTC, SSD स्पेशल स्किल बॅलन्स शीट हा प्रश्न आपण बघणार आहोत. बॅलन्स शीटचा प्रश्न एकूण 15 मार्कांसाठी आहे. 15 मार्कांसाठी आपल्याला समोर दिल्याप्रमाणे डाव्या बाजूला प्रश्न दिसेल, उजव्या बाजूला आपल्याला उत्तर हे बनवायचं असेल. प्रश्नामध्ये डाव्या बाजूला खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतील किंवा काही प्रश्नांच्या संबंधित काही गोष्टी दिलेल्या असतील तर ह्या आधी आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही, पूर्ण दिसत नाही. उदाहरणार्थ अशा प्रकारे काही गोष्टी दिसू शकतील किंवा काही गोष्टी झूम कमी असू शकेल. विद्यार्थ्यांनी आपापल्या गरजेनुसार खाली हा झूमचा जो एरिया आहे या झूमचा एरिया वापर करून विद्यार्थ्याने गरजेनुसार त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. प्रश्न आणि दोन्ही ठिकाणी उत्तर या दोन्हीही ठिकाणी आपल्याला झूम ॲडजस्ट करून घेता येईल. इन्स्ट्रक्शन एकदा वाचायचं आहे. आता उदाहरणार्थ इथे आपण स्टार्ट बॅलन्स शीट इन सेल A1, तर हा कंपल्सरी नियम आहे. बॅलन्स शीट कंपल्सरी A1मध्येच सुरू करायची आहे. क्रिएट बॅलन्स शीट ॲज पर गिवन इन द क्वेश्चन. यूज ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला इन सेल हॅव्हिंग क्वेश्चन मार्क. आता याचा अर्थ काय होतो, तर जिथे जिथे क्वेश्चन मार्क दिलेले आहेत तिथे तिथे या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलाचा वापर करून कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एक्सक्लूड शेअर कॅपिटल व्हाईल कॅल्क्युलेटिंग टोटल. आता हे जे टोटल आहे, खाली इथे 2 ठिकाणी टोटल आहे, तर शेअर कॅपिटल जिथे जिथे असेल ते आपल्याला एक्सक्लूड करायचं आहे. आता बॅलन्स शीट बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया. तुम्ही सर्वांनी परीक्षा परिषदेने दिलेला सुधारित आराखडा वाचला असेलच. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचनासुद्धा तुम्ही वाचला असाल. त्याप्रमाणे आपण प्रश्न आता सोडवून बघूया. सध्या एक प्रश्न मी इथे अनफॉर्मॅटेड म्हणजे फक्त टाईप करून घेतलेला आहे. आता टाईप केल्यानंतर आपण काय काय करायचं आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. टाईप करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. टाईप करताना आपल्याला कोणताही नंबर हा मॅन्युअली टाईप करायचा आहे. मॅन्युअली याचा अर्थ असा की कॉमा, झिरो आणि पॉईंट हे आपल्याला कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करायचे आहेत. कुठेही आपल्याला नंबर फॉर्मॅटिंगचा वापर करायचा नाही. कुठेही आपण त्याला कॉमा सेपरेटर किंवा कुठेही त्याला आपण डेसिमलचा ऑप्शन आपल्याला वापरायचा नाही आहे. बरं, आता आपण सुरुवात करूया. क्वेश्चनची स्क्रीन आपण योग्य त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करून घेऊ. प्रश्न सोडवताना सर्वप्रथम हेडिंगला आपल्याला 18 फॉन्ट साईज द्यायचा आहे. बोल्ड व अंडरलाईन करायचं आहे. त्याचं फॉन्ट साईज आपण बदलूया, बोल्ड, अंडरलाईन, ऑल कॅपिटल आणि त्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. आता मुद्दामून मर्ज आणि सेंटर हे मी सगळ्यात शेवटी करणार आहे. त्याचं कारण असं आहे, फायनल एक्झाममध्ये जर आपण लक्षात घेतलं असेल तर एकदा मर्ज अँड सेंटर झाल्यानंतर कुठल्याही कॉलमची विड्थ बदलताना आपल्याला अडचण येते किंवा कॉलम आपल्याला सेपरेटली त्याला सिलेक्ट करता येत नाही. हे टाळण्यासाठी आपण मर्ज अँड सेंटर हे परीक्षेमध्ये नेहमी शेवटी करावे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यानंतर सब हेडिंग आहे. सब हेडिंगला 16 फॉन्ट साईज द्यायची आहे आणि अंडरलाईन करायचं आहे. आपण 16 फॉन्ट साईज दिलेली आहे आणि त्याला आपण अंडरलाईन केलेले आहे. टेबलचे जे हेडिंग्ज आहेत त्याला बोल्ड आणि सेंटर करायचं आहे. टेबलचे जे सर्व हेडिंग्ज आहेत त्याला आपण सिलेक्ट करूया, बोल्ड करूया आणि त्याला अलाइनमेंट जी आहे ती सेंटर करायची आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. 2 प्रकारचे अलाइनमेंट आहेत. आता जी अलाइनमेंट आपण बघतो आहे, अलाइनमेंट लेफ्ट, सेंटर आणि राईट, ह्या हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आहेत आणि व्हर्टिकल अलाइनमध्ये टॉप, बॉटम आणि मिडल आहे. व्हर्टिकल अलाइनमेंट ही आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत. प्रत्येक सेलला वेगवेगळं करण्याची गरज नाही आहे, कारण शेवटी सगळ्या सेल्सला आपल्याला एकत्र सिलेक्ट करून करायचं आहे. त्यामुळे आपल्याला तिथे वेळ आपल्याला वाचवता येईल. त्यापुढे जिथे जिथे परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये जिथे जिथे बोल्ड केलेला आहे, जसं इथे कॅपिटल अकाउंट, रिझर्व अँड सरप्लस, बॉरोविंग या ज्या हेडिंग्ज आहेत त्यांना बोल्ड केलेलं आहे. तर प्रश्न बघून प्रश्नाप्रमाणे आपल्याला त्या हेडिंग्सला आपल्याला बोल्ड करून घ्यायचं आहे. प्लांट अँड मशिनरीला बोल्ड केलेला आहे. इन्व्हेस्टमेंटला बोल्ड केलेला आहे. परीक्षेमध्ये कुठलीही शॉर्टकट की चालणार नाही आहे. Ctrl+B, Ctrl+C किंवा कुठल्याही अल्ट कंट्रोल रिलेटेड ज्या शॉर्टकट कीज आहेत या परीक्षेमध्ये कुठेही चालणार नाही आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये कंपल्सरी समोर जो मेनू आहे त्या मेनूचा वापर करून आपल्याला हे काम करायचं आहे. वेगवेगळ्या हेडिंग्स कॅपिटल झाल्यानंतर आपली जी टोटलची लाईन आहे त्या टोटलच्या लाईनलासुद्धा आपल्याला बोल्ड करून घ्यायचं आहे. आता
जिथे जिथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी बोल्ड करून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण टेबलला बॉर्डर्स आपण देणार आहोत. बॉर्डर्सला देण्यासाठी काही गोष्टींच्या काळजी आपल्याला घ्यायची आहे. टेबल हेडिंगला सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर्स आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर खाली टोटल रुपीज जे आहे, टोटल रुपीजला सुद्धा सिलेक्ट करून आपल्याला ऑल बॉर्डर घेण्याचं आहे. टोटल रुपीजला सुद्धा आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे, पण मुद्दामून आता ते केलेलं नाही आहे कारण कॉलम विड्थ ॲडजस्ट आपली होणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी ते करणार आहोत. टेबलचं जे कंटेंट आहे त्या कंटेंटला प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कंटेंटला सिलेक्ट करून झाल्यानंतर आपण त्याला आउटसाईड बॉर्डर आपल्याला द्यायची आहे. आउटसाईड बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर बाहेर एक अशा प्रकारची बॉर्डर त्याला येईल. आउटसाईड बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर त्याच कंटेंटला आपल्याला आतमध्ये आपल्याला व्हर्टिकल बॉर्डर द्यायची आहे. यासाठी आपल्याला मोर बॉर्डर या ऑप्शनचा वापर करावा लागेल. मोर बॉर्डरमध्ये गेल्यानंतर इथे टेबलसाठी आपल्याला इथे व्हर्टिकल मिडल म्हणजे इनसाइड व्हर्टिकल बॉर्डर इथे दिलेली आहे, त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आतमध्ये सर्व कॉलम्सला बॉर्डर आलेली आपल्याला दिसेल. हे झाल्यानंतर जिथे जिथे प्रश्नामध्ये बॉटम बॉर्डरचा वापर केलेला आहे, उदाहरणार्थ ॲड प्रॉफिटमध्ये 18,000च्या इथे केलेला आहे, 5,000मध्ये केलेला आहे, 20,000च्या इथे केलेला आहे. जिथे जिथे प्रश्नामध्ये बॉटम बॉर्डरचा वापर केलेला आहे त्या सेम सेलला आपल्याला सिलेक्ट करून बॉटम बॉर्डर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता या पूर्ण परीक्षेमध्ये सेल टू सेल मॅच होणं फार गरजेचं आहे. टाईप करताना आपल्याला याची अतिशय काळजी घ्यायची आहे. कुठेही आपले सेल बदलायला नको. उदाहरणार्थ 25,000 या प्रश्नामध्ये B15 या सेलमध्ये आहे, तर इथे सुद्धा 25,000 हे B15मध्येच असायला हवं. किंवा सन्डे डेप्टर जर आपण बघितलं तर D14मध्ये आपल्याला दिसत आहे, तर इथे सुद्धा आपल्याला D14मध्ये सन्डे डेप्टर असायला हवं. जर चुकून माझ्याकडून D14 ऐवजी जर मी D15मध्ये टाईप केलं तर मात्र तिथे परीक्षेमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ती चूक पकडली जाऊ शकते. कारण सॉफ्टवेअर जेव्हा तपासतं तेव्हा सेल टू सेल तपासणी केली जाते. म्हणून कुठल्याही सेल्स कुठेही आपले मिसमॅच होता कामा नये याची सगळ्यांनी व्यवस्थित दक्षता घ्यायची आहे. पुढे आपण सगळीकडे बॉटम बॉर्डर आपण परीक्षेमध्ये पेपरमध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण करून घेऊया. ओके, आता बॉटम बॉर्डर आपली पूर्णपणे करून झालेली आहे. यापुढे आपल्याला सर्व फॉर्म्युलाज बघायचे आहेत. आता फॉर्म्युला वापरताना जिथे जिथे परीक्षेमध्ये क्वेश्चन मार्क आहे तिथे तिथे ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ज्या ठिकाणी ॲड म्हटलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी सिमिलर एंटिटीज येत आहेत तिथे आपल्याला टोटल करायची आहे. आता ओपनिंग बॅलन्स कॅपिटल अकाउंटचा जो आहे 50,000 प्लस 80,000 आपल्याला करायचं आहे. टोटल करताना दोन प्रकारे आपण करू शकतो. इज इक्वल टू 50,000चा सेलवर क्लिक करायचं आहे, प्लस सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 18,000 वरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर एंटर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट झालेली दिसेल. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही ऑटो सम फंक्शनचा सुद्धा वापर करू शकता. सम फंक्शन किंवा ऑटो सम फंक्शनचा वापर करून रिस्पेक्टिव्ह सेलला सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही करू शकता. दोघांपैकी कुठलाही फॉर्म्युला परीक्षेला वापरण्यास अनुमती दिलेली आहे. प्लस फॉर्म्युलासुद्धा वापरू शकता किंवा सम फॉर्म्युलासुद्धा वापरू शकता. मॅन्युअली सुद्धा एखादा फॉर्म्युला आपल्याला टाईप करता येऊ शकेल. मॅन्युअली फॉर्म्युला टाईप करून सुद्धा तुम्हाला तो समोर स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जिथे जिथे फॉर्म्युला दिलेले आहे तिथे तिथे आपल्याला टोटल किंवा बाकी फॉर्म्युला वापरून करायचं आहे. डेप्रिसिएशन वेगळ्या बऱ्याच ठिकाणी काही 15%, 20%, 25% असं डेप्रिसिएशन दिलेलं असेल. समोरच्या उदाहरणामध्ये लेस डेप्रिसिएशन @50%. आता 15% डेप्रिसिएशन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? इज इक्वल टू समोरची जी व्हॅल्यू आहे 80,000 या सेलला क्लिक करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 15 आणि पर्सेंटचा आपल्याला सिम्बॉल द्यायचा आहे. आता मल्टिप्लायसाठी आपण स्टार हे बटन वापरतो. परीक्षेमध्ये स्टार बटन वापरताना कंपल्सरी शिफ्ट आणि 8 हे बटन दाबायचं आहे. न्यूमरिक कीपॅडवरचा स्टार काही ठिकाणी
असेल किंवा नसेल तर आपण कंपल्सरी शिफ्ट आणि 8 या बटनाचा वापर आपण मल्टिप्लिकेशनसाठी म्हणजे स्टार हा सिम्बॉल वापरण्यासाठी करायचा आहे. एंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला समोर रिफ्लेक्ट आलेली दिसेल. आता इथे लेस असा शब्द वापरल्यामुळे आपल्याला इथे मायनस करावा लागणार आहे. इज इक्वल टू 80,000 मायनस 12,000 जे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट आलेलं आहे ती व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आहे. आता बऱ्याच ठिकाणी असंही असू शकेल की डेप्रिसिएशन तुम्हाला लमसम दिलेलं असेल. उदाहरणार्थ 15% 10% असं नाही दिलेलं आहे. डेप्रिसिएशन 5,000 रुपये, डेप्रिसिएशन 2,000 रुपये. त्यावेळेला आपल्याला डायरेक्टली ती व्हॅल्यू आपल्याला समोर टाईप करायची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं नाही आहे अशा ठिकाणी प्रश्नामध्ये डेप्रिसिएशनची व्हॅल्यू दिलेली असेल आणि ती आपल्याला डायरेक्टली आपल्याला टाईप करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट्स ह्या आपल्याला टोटल करायचे आहेत. दोन्ही ठिकाणी सर्व फॉर्म्युला वापर करून झाल्यानंतर मग आपल्याला टोटल आपल्याला ऑटोसमचा वापर करून किंवा आपल्याला फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला काढायचं आहे. आता टोटल काढताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ऑटोसम करताना आपल्याला ऑथोराइज शेअर कॅपिटल एक्सक्लूड करायचं आहे. प्रश्नामध्ये सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, सूचनांमध्ये सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे ही 1,00,000 रुपीज समोरच्या उदाहरणामध्ये जी व्हॅल्यू दिसते ती आपण एक्सक्लूड करणार आहोत. त्यामुळे उरलेल्या सेल्सला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन करताना काळजी घ्यायची आहे की सर्व व्हॅल्यू व्यवस्थित सिलेक्ट होतील. एखादी व्हॅल्यू जर स्किप झाली तर टोटल आपली बरोबर येणार नाही. आता एंटर केल्यानंतर आपल्याला समोर व्हॅल्यू आलेली दिसत आहे. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, जिथे जिथे आपण फॉर्म्युला वापरला आहे तिथे फॉर्मॅटिंगमध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ 1,88 असं आपण फॉर्मॅटिंगमध्ये आपण वापरतो आहे, पण हे एक्सेलचं ऑटो कॅल्क्युलेटेड फॉर्म्युला असल्यामुळे, ऑटो कॅल्क्युलेटेड नंबर असल्यामुळे तिथे आपल्याला सेम फॉर्मॅटिंग रिफ्लेक्ट होईलच असं नाही आहे. परंतु आपल्या व्हॅल्यूज मॅच होणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे फॉर्मॅटिंगला विद्यार्थ्यांनी तसंच राहून द्यायचं आहे. फॉर्मॅटिंगमध्ये जिथे जिथे फॉर्म्युला वापरलेला आहे त्या ठिकाणी फॉर्मॅटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी बदल करू नये. राईट हँड साईडचं सुद्धा आपण एकदा टोटल पूर्णपणे कॅल्क्युलेट करून घेऊ. राईट हँड साईडला ऑथोराइज शेअर कॅपिटल नसल्यामुळे आपण सर्व एरिया सिलेक्ट करू शकतो. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथे दोन्ही ठिकाणी ही टोटल मॅच झालेली आहे. जर हे काम करताना कुठेही माझ्याकडनं जर टोटल चुकली, एखाद्या ठिकाणी कुठे माझा फॉर्म्युला चुकला, कुठे माझं मायनस करायचं चुकलं, तर ही टोटल तुमची मॅच होणार नाही. उदाहरणार्थ आता जस्ट मी डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला काढून टाकला तर इथे टोटल लगेच 2,00,000 रुपये झालेली दिसते. याचाच अर्थ टोटल ही मॅच झालेली नाही. परीक्षेमध्ये चुकून आपल्याकडनं असं काही डिलीट झालं तर अंडूची फॅसिलिटी अवेलेबल असते. आपण अंडू करून पुन्हा ती गोष्ट आपण करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही टोटल मॅच होणं गरजेचं आहे. जर तुम्ही सर्व फॉर्म्युला योग्य पद्धतीने वापरलेले असतील तर नक्कीच या दोन्ही व्हॅल्यू आपल्या मॅच होतील. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सर्व कॉलमची विड्थ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला बी आणि सी या दोन्ही कॉलमला मी एकत्र सिलेक्ट केलेलं आहे आणि एकत्रितपणे त्याची विड्थ मी ॲडजस्ट करतो आहे. परीक्षेमध्ये सूचनांमध्ये आपल्याला सुरुवातीला फिक्स कॉलम विड्थ होती, पण काही अडचणींमुळे फिक्स कॉलम विड्थचा ऑप्शन आपण डिसेबल केलेला आहे किंवा तो आता परीक्षेमध्ये नाही आहे. त्यामुळे सुधारित विद्यार्थ्यांच्या सूचनांच्या माहितीप्रमाणे आता आपल्याला बी आणि सी या दोन्ही कॉलमला आपल्याला एकत्रित सिलेक्ट करून आपल्याला योग्य तितकी कॉलम विड्थ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. सिमिलर पद्धतीने ई आणि एफला सुद्धा एकाच वेळेला सिलेक्ट करून योग्य पद्धतीने आपल्याला सिमिलरली कॉलम विड्थ ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. हे झाल्यानंतर ए कॉलमला सुद्धा जसं कंटेंट असेल कंटेंटच्या गरजेप्रमाणे आपल्याला ही कॉलम विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. झाल्यानंतर बॅलन्स शीट व्यवस्थित बॅलन्स दिसावी म्हणजेच एकसारखी दिसावी हा आपला हेतू असावा. आता आपले सर्व कॉलम ॲडजस्ट करून झालेले आहेत. कॉलम ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपण मुद्दामून मर्ज अँड सेंटर बाकी ठेवलेलं होतं. आता ते करण्यापूर्वी काही पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला थिक बॉटम बॉर्डरचा आपल्याला वापर करायचा आहे. जर आपण इथे बघितलं ऑथोराइज शेअर कॅपिटलमध्ये जी बॉर्डर आहे ती थोडी वेगळी आहे, ती थोडीशी जाड आहे. तसंच टोटलमध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी ही जी बॉर्डर आहे ती थोडीशी जाड आहे. तर आपण इथे
बॉर्डर्समध्ये हा ऑप्शन अवेलेबल आहे, थिक बॉटम बॉर्डर. थिक बॉटम बॉर्डरचा उपयोग करून आपल्याला ऑथोराईज शेअर कॅपिटलची व्हॅल्यू तसेच दोन्ही ठिकाणी टोटलची जी व्हॅल्यू आहे या दोन्ही ठिकाणी 1, 2, 3 या 3 ठिकाणी आपल्याला थिक बॉटम बॉर्डर अप्लाय करायची. हे सर्व फॉर्मॅटिंग व्यवस्थित झाल्यानंतर आता आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. मर्ज अँड सेंटर करताना एक गोष्टीची काळजी घ्या की जेवढे सेल्स आहेत म्हणजे जितके कॉलम्समध्ये आपला डेटा आहे, टेबल आपला ए पासून ते एफपर्यंत आहे, तर ते सिलेक्ट करताना एफपर्यंत घ्या. काही विद्यार्थी ईपर्यंत करतात, काही विद्यार्थी जीपर्यंत करतात. अशा केसमध्ये त्यांचे मार्क्स जातात. त्यामुळे मर्ज अँड सेंटर करताना सिलेक्शन व्यवस्थित होईल याची काळजी घ्या. बॅलन्स शीट आपलं सेकंड जे सब हेडिंग आहे त्यालासुद्धा आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. टोटल रुपीजला आपल्याला या 2 सेल्सला मर्ज अँड सेंटर करायचं आहे आणि राईट हँड साईडला जे टोटल रुपीज आहे तिथे आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. त्यामुळे प्रश्नामध्ये टोटल 4 ठिकाणी आपण मर्ज अँड सेंटरचा वापर केलेला आहे. हेडिंग, सब हेडिंग, टोटल रुपीज लेफ्ट हँड साईड आणि टोटल रुपीज राईट हँड साईड. पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या वेळेप्रमाणे विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टी तपासून घ्यायच्यात. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अगदी शेवटची आणि महत्त्वाची स्टेप जी असेल ते आपल्याला सर्व पूर्ण बॅलन्स शीटला एकत्रितपणे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि एकत्रितपणे सिलेक्ट करून शेवटी व्हर्टिकल अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला मिडल करायची. व्हर्टिकल अलाइनमेंट मिडल ही एकदाच करायची आहे. विद्यार्थी बऱ्याच वेळा पुन्हा एकदा झालं आहे की नाही म्हणून पुन्हा एकदा क्लिक करतात आणि अशा वेळेस तुम्ही बघू शकता की ही अलाइनमेंट निघून गेलेली असते. त्यामुळे व्हर्टिकल अलाइनमेंट एकदाच क्लिक करायचं आहे आणि ते हायलाईट झालं आहे म्हणजे ते झालेलं आहे. तुम्ही झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी जर पुन्हा क्लिक केलात तर ते निघून जाते आणि आपले मार्क्स अननेसेसरी जातात. आता थोडंसं मार्किंगबद्दल आपण बघूया की परीक्षेमध्ये मार्किंग आपल्याला कसं मिळणार आहे. तर ओव्हरऑल टायपिंगसाठी 7.5 मार्क आहेत. 7.5 मार्कांपैकी जिथे जिथे मिस्टेक होईल त्या ठिकाणी म्हणजे इथे जर नंबर चुकला असेल, इथे स्पेलिंग चुकली असेल, कुठेही काहीही टायपिंग करताना किंवा नंबर्समध्ये ज्या चुका असतील त्या प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क कमी होईल. म्हणजेच जर 15 मिस्टेक झाल्या तर विद्यार्थ्याला 7.5 पैकी 0 मार्क मिळतील. अर्धे मार्क म्हणजे 7.5 मार्क हे फॉर्मॅटिंगसाठी आहेत. फॉर्मॅटिंगसाठी मेन हेडिंगला 2 मार्क्स आहेत, बोल्ड, अंडरलाईन, ऑल कॅपिटल आणि फॉन्ट साईज 18. मर्ज अँड सेंटर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर विद्यार्थ्याला हे 2 मार्क मिळणार आहेत. टेबलच्या हेडिंगला 1 मार्क आहे. टेबलच्या हेडिंगला बोल्ड आणि सेंटर ह्या दोन्ही स्टेप करण्यासाठी 1 मार्क दिलेला आहे. शेवटची रो म्हणजे टोटलची जी रो आहे तिला बोल्ड करण्यासाठी अर्धा मार्क दिलेला आहे. अदर अलाइनमेंट्स म्हणजे ह्या अलाइनमेंट वगळता बाकी पूर्ण वर्कशीटमध्ये जसं व्हर्टिकल अलाइनमेंट आहे किंवा इतर अलाइनमेंट ज्या आहेत त्यांच्यासाठी टोटल 1 मार्क दिलेला आहे. कॉलमची विड्थ आपल्याला इक्वल सेट करायची आहे. बी, सी, ई आणि एफ यांच्यासाठी आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. बॉर्डर्स आपण ज्या दिलेल्या आहेत त्या बॉर्डर्स सर्व व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. जर कुठेही बॉर्डरमध्ये मिस्टेक झाली तर तो 1 मार्क आपला जाऊ शकतो. आणि सर्व फंक्शन्ससाठी जिथे जिथे फॉर्म्युलाज आपल्याला वापरायचे आहेत तिथे आपल्याला 1 मार्क दिलेला आहे. जर विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला न वापरता मॅन्युअली एखादी संख्या टाईप केली तर फॉर्म्युलाचे मार्क तिथे वजा होतील. त्यामुळे जिथे जिथे फॉर्म्युला अपेक्षित आहे, जिथे जिथे प्रश्नांमध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला योग्य त्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे एकूण 7.5 मार्क फॉर्मॅटिंगसाठी आणि एकूण 7.5 मार्क टायपिंगसाठी असे एकूण 15 मार्क आपल्याला परीक्षेमध्ये दिलेले आहेत. नक्कीच या व्हिडिओचा या ट्युटोरियलचा सगळ्यांना उपयोग होईल आणि स्पेशल स्किलच्या परीक्षेमध्ये सर्वांना खूप सोपा पेपर जाऊ दे, खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सोडवता येईल, व्यवस्थित प्रॅक्टिस करता येईल असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि प्रॅक्टिससाठी हे जे काही ओपन फाईल्स आहेत ज्या प्रकारे आपण वर्डच्या म्हणजेच आपण वर्ड स्पेशल स्किलचा वर्डचा जो प्रश्न आहे टेंडर नोटीसचा आपण ओपन फाईल सर्वांना दिलेल्या त्या टेंडर नोटीसप्रमाणे बॅलन्स शीटच्यासुद्धा ओपन फाईल आपण लवकरच सगळ्यांना उपलब्ध करू. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूबद्वारे आपल्या सर्व मित्रांजवळ, आपल्या सर्व
विद्यार्थ्यांजवळ नक्कीच त्याला पोचवा. धन्यवाद.